रिक्षानं नियमित प्रवास करणाऱ्या पुणेकर प्रवाशांसाठी आता गुड न्यूज आहे। पुण्यामध्ये रिक्षानं प्रवास करताना पैसे जवळ बाळगण्याची गरज नाही, कारण पुण्यामध्ये SMS बँकिंगद्वारे रिक्षाचं बिल भरता येणार आहे। एम सिक्के या मोबाईल ॲपद्वारे पुण्यात रिक्षाचं भाडं भरता येणार आहे। ज्या रिक्षा चालकांकडे ही सेवा उपलब्ध असेल त्या रिक्षामध्ये एक बारकोड लावण्यात आलेला असेल। तो बारकोड मोबाईलद्वारे स्कॅन करून प्रवासी SMS बँकिंग करू शकतात। या ॲपचं पुण्यातल्या रिक्षा पंचायतीतर्फे नुकतंच उद्घाटन करण्यात आलं। SMS बँकिंगद्वारे रिक्षा भाडं भरण्याची सेवा प्रथमच पुण्यामध्ये सुरू झाली आहे आणि याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। भारतातील पहिली कॅशलेस रिक्षा सेवा पुण्यामध्ये सुरू होतीये आणि SMS बँकिंगद्वारे या रिक्षा सेवेमध्ये आपल्याला पैसे देता येणार आहेत। एकूणच रिक्षा चालकांबरोबर होणारी पैशाची कटकट असेल किंवा सुट्टे पैसे असेल किंवा इतर गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टी या बँकिंगमुळे SMS बँकिंगमुळे यातून आपल्याला सुटका मिळणार आहे आणि पैशाची जी देवाणघेवाण आहे ती देवाणघेवाण इझी होणार आहे आणि त्यातून रिक्षा चालकांना आणि पॅसेंजरला जे रिक्षामध्ये बसलेले आहेत, जे प्रवास करतात, त्यांनाही याचा फायदा होणार आहे। एकूणच काय आहे ही SMS बँकिंग रिक्षा सेवा? पे मी युझिंग एम सिक्का असं नाव दिलेलं आहे या रिक्षा सेवेला। आपण जाणून घेऊयात। काय सांगाल केळकर सर, तुम्ही हे जे ॲप डेव्हलप केलेले आहे? ही ॲप बेसिकली कुठच्याही किरकोळ ट्रान्झॅक्शनला वापरू शकू आपण। रिक्षा चालक हा एक घटक आहे त्याच्यात। उद्या माझं स्वप्न आहे की भाजीवाले, वडापाववाले कोणी असतील त्या प्रत्येक माणसाकडे या ॲपने मी पैसे ट्रान्झॅक्शन करता आले पाहिजेत। त्यामुळे किरकोळ रक्कम ट्रान्झॅक्शन ही देशाच्या चालनातील आणि त्याच्याने देशाला खूप फायदा होणार आहे। या भूमिकेतून ही ॲप डेव्हलप केलेली आहे की रिक्षा चालकाला मला जेव्हा पैसे द्यायचे असेल तेव्हा मी काय करायला लागेल। तर आपण जो तक्ता पाहिला त्याच्यात 2D बारकोड आहे। तो बारकोड ही ॲप वाचेल। इकडे बटन आहे, त्या बटनांनी कॅमेरा ऑन होईल। तो बारकोड स्मार्टफोन वाचेल। ही वाचल्यावर तो त्या बँकेचे डिटेल्स इथे नोंदेल। आता मी किंवा दुसऱ्या पद्धतीने मी ऑलरेडी सेव्ह केलेले जर बेनिफिशरी असतील तर त्या यांना मी सिलेक्ट करून मी टाकू शकतो आणि ते ट्रान्झॅक्शन मी 1 रुपयापासून 5000 रुपयापर्यंत करू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।